नमस्कार, मी किशोर आणि आज आम्ही एका महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत. गोव्यात सध्या एक विषय मोठा गाजतो, यापूर्वीही गाजवत होता आणि आता पुन्हा या विषयावरती चर्चा सुरू झालेली आहे. तो विषय म्हणजे गोवा माइल्स. राज्याचे वाहतूक मंत्री मॉविन गुदिनो यांनी दाबोळी विमानतळावरती गोवा माइल्सचा काउंटर खुला केलेला आहे आणि हा काउंटर सुरू केल्यानंतर पुन्हा एकदा गोवा माइल्स चर्चेत आलेला आहे. या काउंटरचं काल जे उद्घाटन होतं त्यावेळेला त्या ठिकाणी एक युवक त्या काउंटरला विरोध करण्यासाठी किंवा त्या काउंटरला आक्षेप घेण्यासाठी त्या ठिकाणी आला होता. त्या युवकाला जबरदस्तीनं पोलिसांनी उचलून नेऊन त्याला तुरुंगात टाकण्याचाही प्रकार झाला. आणि नेमका हा युवक कोण आणि हा युवक या गोवा माइल्सच्या काउंटरला का विरोध करतोय हे आम्ही जाणून घेणार आहोत. दुसरी गोष्ट, एका बाजूला गोवा माइल्सचे प्रकरण लोकायुक्ताकडे सुनावणीसाठी आहे आणि लोकायुक्ताकडे जी सुनावणी सुरू आहे ती सुनावणी म्हणजे RTI ॲक्टिव्हिस्ट सुदीप तामणकर यांनी जी लोकायुक्तांकडे याचिका दाखल केलेली आहे, या याचिकेवरती लोकायुक्तांकडे सुनावणी सुरू आहे. आणि या सुनावणीत गोवा माइल्सच्या बाबतीत जी माहिती लोकायुक्तांनी मागितली होती किंवा सुदीप तामणकर यांनी याचिकादार म्हणून मागितली होती, ती माहिती न देण्यात आल्यामुळे लोकायुक्ताकडून वाहतूक सचिव आणि वाहतूक संचालकांना चांगलेच धारेवर धरण्याचा प्रकार घडलेला आहे. म्हणजे वाहतूक सचिव जे IAS ऑफिसर आहेत सुभाष चंद्रा यांना वारंवार सांगूनही त्यांनी अद्याप प्रतिज्ञापत्र ॲफिडेव्हिट सादर न केल्यामुळे आजच्या सुनावणीत त्यांना शोकॉज नोटीस पाठवण्यात आलेली आहे की त्यांना 25,000चा वैयक्तिक दंड का ठोठावला जाऊ नये. म्हणजे या थरापर्यंत हे प्रकरण सध्या लोकायुक्ताकडे सुरू आहे आणि दुसरीकडे मात्र सरकारकडूनच गोवा माइल्सचा प्रसार सुरू आहे. म्हणजे उघडपणे आपले वाहतूक मंत्री आवाहन करतायत टॅक्सीवाल्यांना की त्यांनी ताबडतोब गोवा माइल्सकडे रजिस्टर व्हावं. ॲप बेस्ड टॅक्सी सर्व्हिस ही बंधनकारक करण्यात येणार आहे आणि अशा पद्धतीनं उघडपणे गोवा माइल्सचा प्रचार सरकारकडून सुरू आहे. अर्थात गोवा माइल्स ही सरकारचीच ॲप बेस्ड टॅक्सी सर्व्हिस आहे असं सांगितलं जातं आहे. परंतु आज आपल्यासोबत जे आहेत तो युवक गेली अनेक महिने या गोवा माइल्सच्या अनेक गैरप्रकाराविरोधात किंवा बेकायदा प्रकाराविरोधात सरकारकडे भांडतोय. अनेक तक्रारी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी दाखल केलेल्या आहेत, परंतु त्याच्या तक्रारीची कुणीही दखल घेताना दिसत नाही. आणि हा युवक ओरडून ओरडून सांगतोय की कशा पद्धतीनं बेकायदा कारभार सुरू आहे. आपल्यासोबत आहे व्हॅलेन्सियो रॉड्रिगीस. व्हॅलेन्सियो रॉड्रिगीस हा गोंयकार युवक आहे आणि त्यांनी स्वतः आपला एक टॅक्सी ॲप तयार केलेला आहे आणि त्याच्या प्रचारासाठी तो गोवाभर फिरतोय. गोंयकारांना चांगली सेवा मिळावी, गोंयकारांना व्यवस्थित व्यवसाय मिळावा आणि गोंयकारांची पिळवणूक छळवणूक होऊ नये गोंयकार टॅक्सीवाल्यांची, म्हणून तो प्रयत्न करतोय आणि त्यांनी स्वतःचा ॲप काढलेला आहे. परंतु त्याचबरोबर ज्या पद्धतीनं सरकार गोवा माइल्सची बाजू घेऊन आज उघडपणे गोवा माइलचा प्रचार करतोय, त्या गोवा माइलच्या वेगवेगळ्या गोष्टीबद्दल आम्ही व्हॅलेन्सियो रॉड्रिगेसकडे जाणून घेणार आहोत. व्हॅलेन्सियो, पहिल्या सुवातेर तूं म्हाका सांग की काल गोवा माइल्साचो काउंटर जो सुरू जावपाचो आसलो त्याचे इनॉग्रेशन आसलें, त्या वेळार तूं थंय एजिटेशन करपाक कित्याक गेलो? वॉट इज द रिजन फॉर एजिटेटिंग टू स्टार्ट दॅट काउंटर एट दाबोली एअरपोर्ट? सर, पयलें म्हणल्यार थँक्यू सो मच म्हाका एक उलोवपाक चान्स दिलो म्हणून. सर, हांव पयलो जें गोवा माइल्सचे फ्रोटा माइल्स आसा तेजेर हांवें 2 नोव्हेंबर 2021 हांवें कंप्लेन घातली. गोवा माइल्सान GSTची पेमेंट केली ना म्हणून. GST तांची जानेवारी 2021 सू मोटो कॅन्सील जाल्ली. सो कॅन्सील जाल्ले फाटल्यान हांवें तेंचे सगळे डायरेक्टराक फोन मारले, सांगले की तुमी पेमेंट करात म्हणून. कित्याक करना? GST जी कलेक्ट केल्या ती फारीक करपाक जाय म्हणून. सो ताजे फाटल्यान हांवें जी कंप्लेन घातली आनी हांवें सांगलें बंद करा म्हूण ॲप. सो ते बंद करा म्हळ्यार ते म्हणपाक लागले ती ॲपाची गरज आसा गोंयकारांक आनी ट्युरिस्टांक अशें म्हणून. तेन्ना हांवें म्हणलें जी ॲप तुमकां जाय जाल्यार ॲपाचे परमिशनाक हांव डॉक्युमेंट घालता, गोवा माइल्स बंद करा म्हणून. कित्याक म्हाका दिसता हें जें प्रॉब्लम जाला पळय ॲपाचें तें सॉल्व करपाक जाता. कित्याक आमचे गोंयकार जे हॉटेलां कडेन आसता तांकां तेंचो इश्यू कितें आसा, तेणी गाडी घेतल्या, ती हॉटेलान तांकां सांगलां म्हणून तेणी गाडी घेतला आनी तांकांय तेंचे पयशे EMI फारीक करपाक जाय आसता. तें सगळें बसून सारकें केल्लें जाल्यार जाता अशें म्हाका दिसतालें. हांव काल ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटान गेल्लो विचारपाक हें काउंटर तुमी कशें दिता म्हणून. तेन्ना सर राजन सतर्डेकर भायर सरलो आनी गेलो. आमी म्हणपाक लागले तांकां काउंटर दिवपाक वयता इनॉग्रेट करपाक म्हूण. सर थिंगाच हांव म्हज्या फ्रेंडा बरें आसलो. हांव म्हणलें समतें या थिंगा आनी विचारया. काउंटर घालपाक जाय जाल्यार ताजो GST नंबर पयलो डिस्प्ले करपाक आसता. खंयचे शॉपार गेले जाल्यार आमकां ते GST नंबर डिस्प्ले
आसता तुमचेच शॉपाचेर भायल्यान डिस्प्ले ऑफिसाच्या भायल्यान डिस्प्ले आसा तशें करून सगळे आसपाक जाय. तांचे कडेन GST नंबर ना, तांचे GST नंबर मोठो कॅन्सील जाला, पेमेंट तेणी केलें ना, कांयच ना, ते ऑपरेट कशें करता. ते एक बील देखून दिता न्हू ते बिलार तेंचे GST नंबर आसना. सारकें म्हटल्यार कोणेय गोंयकारान तांकां ड्रायड मारून पयशे दिवंक फायन तेंच्यान कांयच करूंक जायना कित्याक तेंचे लागीं एक GST नंबरच ना. न्हू आतां म्हाका एक सांग वेलेन्सियो, तूं यू आर मेकिंग अ सिरियस एलिगेशन दॅट गोवा मायल्स, अ ॲप which is been directly promoted by Goa government, is not fulfilling the GST, means they are not paying the GST to the government. Now the interesting thing is, this is an question in assembly. This question has been asked by MLA Vijay Sardesai to then tourism minister. And then tourism minister has replied to Vijay Sardesai on this question dated 30/7/2021, 30 जुलै 2021. या दिवशी हा प्रश्न गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत विचारला होता आणि पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर त्यावेळेला होते. त्यांनी या प्रश्नाला उत्तर दिलं होतं. आता या प्रश्नात स्पेसिफिक मी फक्त म्हणजे गोवा माइलच्या संदर्भात सगळी माहिती या उत्तरात आहे. स्पेसिफिक प्रश्न त्यांनी विचारला होता तो म्हणजे फर्निश डिटेल्स इफ गोवा माइल्स पे एनी अदर फी चार्जेस टू स्टेट गव्हर्नमेंट अदर दॅन GST, गिव्ह मंथ वाईज डिटेल्स. ते त्यांनी पूर्ण लिस्ट दिलेलं आहे मंथ वाईज GSTचं. त्याच्यानंतर त्यांनी उत्तर काय दिलं आहे, सर मेजर कॉन्ट्रीब्युशन मेड बाय गोवा माइल्स टू स्टेट गव्हर्नमेंट इज थ्रू पेमेंट ऑफ GST. डिटेल्स ऑफ GST पेड आर एन्क्लोज एज एनेक्चर. आता डिटेल्स ऑफ GST पेड म्हटलं आहे, नॉट कलेक्टेड, पेड म्हणजे जवळजवळ 2.5 crores GSTचं एक चार्टच त्या उत्तराबरोबर दिलं आहे. आता वेलेन्सियोकडे चर्चा केल्यानंतर, वेलेन्सियो, नाव आय विल आस्क यू अबाउट दिस क्वेश्चन. दिस पर्टिक्युलर आन्सर हॅज बीन गिवन इन असेंब्ली, सो नो बडी कॅन हॅव अ डाऊट अबाउट द क्रेडिबिलिटी ऑफ दिस आन्सर. बट व्हेन यू आर सेईंग दॅट दे हॅव नॉट पेड द GST, नाव whom to believe? We have to believe our assembly. On what basis you are saying that this answer is wrong given in assembly? सर ऑन 25 तारखे एप्रिलाचे 2022 तेणी एक फायलिंग केला, MCA फायलिंग, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स फायलिंग आसता, तेजें फायलिंग केलां. तितून तेंचे ऑडिटर आसता, तेणें तिंगा बरोवन दिलां तेणी कांयच GST फारीक केलें ना म्हणून. आतां ऑडिटर आसता तो तेंचो आसना, तो ऑडिटर अपॉयंट करपा जाय, सारकें बरोवपा जाय, चार्टर्ड अकावंटंट. सो आतां जी डेट आसा ती 25/4/2022 ही डेट आयल्या आफ्टर द आन्सर, आनी तिंगा तेणी बरयल्लें आसा सर तेणी कांयच फारीक केलें ना म्हणून. ओवर 2.5 crore ऑफ GST they have not yet paid. What exactly that auditor has mentioned? Please explain to our viewers. That auditor has mentioned that they don't pay any kind of taxes, they don't pay income tax, they don't do their TDS, pay their TDS liability, all sorts of defaults are there. सगळींच भाशेन तेणी डिफॉल्ट केला, करपा जाता तितलींच. आनी हें म्हणल्यार एक बरो व्हडलो एंटी नॅशनल एक्ट. हें जे कोण जे टॅक्सीस कलेक्ट करता आनी ते टॅक्सीस फारीक करना ते एंटी नॅशनल जाता, स्ट्रेट एंटी नॅशनल. आमचे नेशनाचे पयशे न्हू, तेका लागून हांव हे एंटी नॅशनल एक्टिविटी कडेन झगडीं करता. But tell me one thing, now our transport minister Mobin Gudino, he is a member on GST council, he is representing Goa on GST council, and he is promoting Goa miles who is evading GST. So this is a very serious thing. Whatever allegation or what information you are giving is an very serious information. Are you really believe in your information, or you are unaware of some facts that he is paying GST and you are saying that he is not paying GST? सर हें जें हांव कितें पळय उलयतां तें सगळे गोंयचे पब्लिकाक अवेलेबल आसा चॅक करपाक. तुमकां दिसता तुमकां कॉपी दिता आनी कोणाच्यानूय चॅक करपाक. जोबा कर म्हूण एक वेबसायट आसा, ते वेबसायटान ती फ्रोटा मायल्स प्रायवेट लिमिटेडाचे सगळे डॉक्युमेंट्स डावनलोड करपाक मेळटा 500 रुपया दिवन. ते 500 रुपया दिवन ते डॉक्युमेंट डावनलोड केले, तेंचे चार्टर्ड अकावंटंटान कितें बरयलां तें वाचपाक मेळटलें. दॅट इज अ टोटल फ्रॉड, सगळें फ्रॉड केलां, कांयच फारीक केलें ना, तेंचे कंप्लायन्सीस ना, कांयच ना सर. आनी जे हो आमचो मंत्री म्हणटा ते मंत्रीन स्वता येवन बसचें आनी हांव तुमच्याच चॅनलाचेर ताका क्वेश्चन करता. कांयच पेपर घेयना, कांयच ना, म्हज्या मनांतल्यान हांव क्वेश्चन करता आनी आन्सर फॅक्ट्स घालता.
तेणें तेजे एडवोकेट आनी सगळ्यांक काडून बसयचें, कित्याक हें सगळें फ्रॉड करता आनी तो GST मेंबर आसा. हांवें ताका 2 नोव्हेंबर 2021 कंप्लेन घातली. तेजे फाटल्यान हांव ते कंप्लेनाचेर RTI घालपाक गेलो. तेजे थिंगा कामाक एकलो भुरगो आसा आल्फ्रेड म्हणून. तो एक्चुअली तो कामाक आसा, तो कसो कामाक आहा तो खबर ना म्हाका, आनी तेणें ताका कामाक कसो दवरला तो खबर ना, कित्याक तेजे कडेन ताका एक सर्टिफिकेटूय ना कसली. सो एसेंब्लीन कितकोन काम करता खबर ना, पूण तेजे जे इनवर्ड हांवें केल्ले तेजे ताणें म्हाका म्हणलें आपूण तुका RTIचो आन्सर दिना, तूं RTI इनवर्ड घेयना, तूं वच म्हूण. आनी म्हाका तेणें धाडायलो एसेंब्लींतल्यान. सो हांव तेजे फाटल्यान तेजे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटान सगळ्या डिपार्टमेंटान हांव क्वेश्चन केलां, तेणी रिप्लाय दिलो ना. आनी तो GST मेंबर म्हूण हांवें आनीक बेश्टें एक मनशाक कोणाक सांगलेलें विचारपाक, एक कंपनी आसा कितें हेल्प करपाक शकता काय म्हूण. तेन्ना तेणें ते एकले मनशा कडेन तोय मनीस सरा कडेन उलयन चोवपा जाता कितें कितें करता म्हणून अशें करून एक आन्सर दिल्लो आसा तेजे एकल्या मनशान. सो हें सगळें फ्रॉड करपाक तो फूल हेल्प दिता अशें म्हाका दिसता. कित्याक आज चोवपाक गेल्यार तेणें तांकां कावंटर दिला, तांकां प्रमोट करता, तेंचें बिझनस तो सुबेज वाडोवपाक चयता, कित्याक तांकां ती 5% GST खावपाक मेळटा म्हणून. सो आनी कितें म्हणपाचें, नाजाल्यार तेणें येवन बसचें. तो म्हणटा न्हू तो चॅलेंज करता हें करता, हांव ताका ओपन चॅलेंज करता. ताका खंयचे जाय ती समजता ते भाशेन बसया, खंय बसया, हांव ताका क्वेश्चन करता. तेणें दाखोवचें, प्रूव करचें तो फटींग न्हू जाल्यार. नाजाल्यार म्हाका कांय प्रॉब्लम ना, हांव हें फायट धरतलो आनी हें धरतलो. कित्याक सद्दां गोंयचे जनते पासत जायते अशे इशू आसा जे इशूआचेर ते सगळ्यांक काबार करपाक शकता. ते तो जे म्हणटा दाबोली एअरपोर्ट आनी हें सगळें म्हणून उलयता, तें सद्दां जनतेन चोवपाचें तें कितें फट मारता ओ कितें करता तो, ताका सगळी खबर आसा. तेणें पयलो हें 20 वर्सां आदीं प्लॅनिंग करून दवरलो आसा. आनी ते मागीर नेक्स्ट टायम केन्ना सांगतलो हांव कितें प्लॅनिंग तें मोपाचें, कितें कितें जालां, कशें कशें फटयलां तें. वेलन्सियो, म्हाका एक सांग की गव्हर्मेंट इज टॉकिंग अबाउट ॲप बेस्ड टॅक्सी सर्वीस अँड गव्हर्मेंट इज टेलिंग ऑर अपीलिंग अवर टॅक्सी ब्रदर्स to registered with app based taxi so that tourists and other people can take benefit of that service. Now you have created your own app for this taxi and you are trying to register your app with the government and government is not registering it. What म्हणजे तूं सरकार कडेन खंयच्या डिपार्टमेंटा कडेन तूं हेचो फॉलोअप करता आनी तुका गव्हर्मेंटा कडल्यान कितें रिस्पॉन्स मेळटा? ॲप म्हणल्यार ॲप क्रिएट करपाक रिजन म्हणटा तें हें जे फ्रॉड जाता तेंच. आनी सेकंड म्हणल्यार कितें, आतां आमचे जे टॅक्सीचे स्वताचे भाव आहा तांकां ते फोर्स करता एपाचेर येवं म्हूण. पूण तें एपाचेर आसना उणें तेंचें कितें प्रॉब्लम आसा तें तुमी आमी अंडरस्टँड जावपाक जाय. सो म्हाका कितें दिसता, एक जें ॲप आसा आतां तांकां तुवें सांगलें तुमचे हॉटेलाचें जें बिझनस येता ती आमची ही रेट आसा, ही रेटीचेर तुमी हें बिझनस करपाचें म्हूण सांगलें तांकां, जाल्यार म्हाका दिसना ते थिंगा ते एरियाचे हे तुमीच भाडें घे म्हणल्यार तांकां कसली प्रॉब्लम आसतलें आनी आसचें ना, आसपाक जायना. पूण जे टायमार तुमी तांकां सांगता तुमकां ही रेट आमची आनी हे इतले 25-30% मार्जीन आमी काट करले आनी मागीर तुमकां थिंगा प्रॉब्लम येता. ते 33 रुपीज कस्टमराच्यान कलेक्ट करता, 18 रुपया ते ड्रायव्हराक दिता. जे गरीब ड्रायव्हर कोण थोडे तांकां यूज करता ते चलयता कित्याक पयशे करपाक म्हूण. पूण हे जेंचे बिझनस ऑलरेडी आसा ते तुका कमिशन कित्याक दितले? जे हॉटेलान ते येता तेंचे कडेनूय येता तो ड्रायव्हर, जाल्यार ते गोवा मायल्साक खंयचे ॲप बेस्डा कमिशन कित्याक दिवपाक गरज ना. सो म्हजें कितें आसा, हांवें म्हणलें हांव प्लॅटफॉर्म रेडी करून सगळे ड्रायव्हर येता झोन करता, हिंगाचें भाडें तुमकांच येता तशें करून, आनी तांकां हांव कमिशनूच धरना. कमिशनाची गरज कितें आसा आमकां गरजूच ना न्हू कमिशनाची. जी कितें आसा कॉस्टींग आसता तेजें कॉस्टींग अरावंड 45 पैसा ऑर 80 पैसा कॉस्टींग आसता एक रायड दिवपाक. तुक सगळे SMS सगळें काडून एक रायडीचें कॉस्टींग येता एक 45 पैसा. तूं दर 1 रुपया येता म्हणून तेज्या वयर येना कॉस्टिंगाक. सो तो 1 रुपयाचो कॉस्ट काडून ओ 45 पैसा कॉस्ट काडून तुवें तें ड्रायव्हराक कोणूच ओपोज करपाचें ना. तुमी पयलें तेंचे कडेन बसून अंडरस्टँड जावपाक तांकां गरज कितें आसा ती. जे हो आमचो मिनिस्टर म्हणटा तो ॲप बेस्ड एग्रिगेटराचेर जे उलयता ताका सद्दां खबर आसपाक जाय ॲप बेस्ड एग्रिगेटराक गव्हर्मेंटाची गायडलायन्स कितें आसा ती तेंचे मॉनिटर करपाक जाय आसता. कितली काम करता ते 8 वरां 10 वरां 12 वरां तेज्या वयर करपाक जायना तशें सिस्टम आसा. तूं चलयन घेवन थोडी वरां चडयलीं ते मागीर प्रॉब्लम कितें जाता तुमकां खबर आसतली. एक एक्सिडेंट जालो, एक वन फॅमिली लॉस्ट देयर लायव्स
बिकॉज ऑफ नेग्लिगन्स जे ड्रायव्हर 24 वर्सां काम करता आनी मागीर तूं स्वताचे कामाक ट्रॅव्हल जाता तेंची लायफ रिस्कार घाता तुमी तेका लागून तेणी कितें केलां पळोवपाक कांयच केलें ना तांचें कांयच सिस्टम ना कितलीं वरां लायफ रावल्यार लायफ रावपाक जायना तें हें सिस्टम आसपाक खूब गरजेचें तें त्या मिनिस्टराक कळपाचें ना तेका हालीं कळटा कमिशन कशें घेवपाचें तें तितलेंच कळटा व्हॅलेन्सियो रॉड्रिगीस यांनी खूप गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत आणि आत्ता ज्या पद्धतीनं त्याने माहिती दिलेली आहे त्या माहितीवरून एक गोष्ट स्पष्ट होते की सरकारनं या प्रकरणी स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे जर 2021चं विधानसभेतलं उत्तर म्हणतंय की गोवा माइल्सनं जवळजवळ 2.5 crores GST पेड केला आहे तर मग व्हॅलेन्सियोचा आरोप आहे की ही GST पेड झालेली नाही कलेक्ट केलेली आहे परंतु ती पेड झालेली नाही दुसरी गोष्ट फ्रोटा माइल्स प्रायव्हेट लिमिटेड या संदर्भात जी त्यांनी आता माहिती दिली ती म्हणजे विनस शहा अँड असोसिएट्स या सीएनं जो अहवाल सादर केलेला आहे त्या अहवालात फ्रोटा माइल्सकडून वेगवेगळे जे टॅक्सीस आहेत ते कशा पद्धतीचे ड्यूज आहेत त्याचा अहवालच ऑनलाईन उपलब्ध आहे म्हणजे हे टॅक्सीस त्यांनी भरलेले नाही हा स्पष्ट या ठिकाणी अहवाल देण्यात येतोय म्हणजे एकीकडे सरकारचा टॅक्स भरायचा नाही GST न भरणं हा खरं म्हणजे मोठा गंभीर अशा स्वरूपाचा गुन्हा आहे आणि जो GST भरत नाही त्या कंपनीची उघडपणे प्रमोशन करणं उघडपणे प्रचार करणं योग्य आहे की काय हा प्रश्न आता या निमित्ताने विचारावा लागणार आहे आणि त्याचं उत्तर सरकारला द्यावं लागणार आहे माझी विनंती आहे या आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत राज्याचे वाहतूक मंत्री मॉविन गुदिनो आणि राज्याचे पर्यटन मंत्री रोहन खवटे या तिघांनीही या विषयावरती स्पष्टीकरण देण्याची आज वेळ आलेली आहे ज्या पद्धतीनं गंभीर आरोप व्हॅलेन्सियो यांनी केलेले आहे या आरोपाबद्दलचं खरी माहिती ही लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे दुसरी गोष्ट जर व्हॅलेन्सियो हे अज्ञानाने किंवा चुकीची माहिती देत असतील तर त्याच्याकडे अनेक पत्र आहेत अनेक कंप्लेंट लेटर्स आहेत जी त्यांनी सरकारकडे केलेली आहेत आणि त्याच्यात त्यांनी म्हटलेले आहे की फ्रोटा माइल्स किंवा गोवा माइल्सनं GST भरलेली नाही जर खरोखरच GST भरलेली असती तर त्याला लेखी उत्तर दिलं असतं की बाबा गोवा माइल्स किंवा फ्रोटा माइल्सने GST भरलेली आहे त्यामुळे तुम्ही जो काय पत्र केलेलं आहे ते चुकीच्या माहितीवरती आधारित आहे कुठल्याही पद्धतीचं उत्तर व्हॅलेन्सियो रॉड्रिगीस यांना देण्यात येत नाही आहे आणि देण्यात आलेलं नाही आहे त्यामुळे गोवा माइल्स त्याचा जाहीर प्रचार जो सरकारकडून सुरू आहे त्या गोवा माइल्सवरती जे गंभीर आरोप व्हॅलेन्सियोने केलेले आहेत त्याच्याबद्दल सरकारनं स्पष्टीकरण देण्याची गरज आहे हे स्पष्टीकरण ऐकण्यासाठी राज्यातले सगळे टॅक्सी मालक आतुर आहेत म्हणजे जे टॅक्सी मालक गोवा माइल्सवरती जे आरोप करत होते त्यांचं आंदोलन चिरडण्यात सरकारनं यश मिळवलं खरं परंतु जे गंभीर आरोप व्हॅलेन्सियोने केलेले आहेत त्या आरोपांचं उत्तर सरकारनं देण्याची गरज आहे जोपर्यंत हे उत्तर सरकार देत नाही जोपर्यंत जनतेला खरी माहिती मिळत नाही तोपर्यंत संशयाचा डोंगर हा वाढत जाणार आहे आणि अशा पद्धतीचा संशयाचा जर डोंगर वाढला तर सरकारच्या प्रती किंवा संबंधित मंत्र्यांच्या प्रती अविश्वासाचं वातावरण निश्चितपणे निर्माण होणार आहे आताच मॉविन गुदिनो हे आता नव्या ॲपची गोष्ट करू लागलेले आहेत म्हणजे काल परवापर्यंत गोवा माइल्सचे जाहीर प्रचार करणारे मॉविन आज नवा ॲप सुरू करण्याची गोष्टी करत आहेत म्हणजे पूर्वी सांगायचे गोवा माइल्सला तुम्ही जॉईन व्हा आता म्हणतायत की नवीन ॲप सुरू करणार त्याला तुम्ही जॉईन व्हा याचाच अर्थ कुठेतरी पाणी मुरतंय कुठेतरी द्विधा मनस्थिती निर्माण झालेली आहे या द्विधा मनस्थितीचे परिणाम गंभीर होऊ शकतात टॅक्सी मालक किंवा टॅक्सी व्यवसाय हा एकच व्यवसाय आहे जो गोंयकारांच्या हातात आहे आणि तो जर व्यवसाय आपण जर घालवला तर गोंयकारांची परिस्थिती उदरनिर्वाहाचं साधन हिरावून घेतलं जाणार आहे टॅक्सी मालकांना आज लोक माफिया म्हणतात किंवा टॅक्सी मालकांना आज लोक शिवीगाळ करतात की टॅक्सी मालक हे लोकांना फसवतात परंतु पर्यटनाच्या या धंद्यात एखादा पर्यटक हा कुठल्याही दारूच्या दुकानावरती किंवा कुठल्याही बारमध्ये जाऊन हवे तसे पैसे उधळतो कुठल्याही हॉटेलमध्ये जाऊन तो तिथं आरामात राहतो तो पर्यटनाशी संबंधित कुठेही जातो तिथं त्याला प्रश्न विचारला जात नाही परंतु जेव्हा तो टॅक्सीत बसतो तिथे मात्र सरकारला आक्षेप असतो की टॅक्सी मालक त्यांना लुटतात म्हणून या टॅक्सी मालकांना लुटारू ठरवू नका या टॅक्सीवाल्यांना माफिया म्हणू नका त्यांचे प्रश्न जाणून घ्या त्यांना त्या एका गाडीवरती किंवा 2 गाडीवरती आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा असतो त्यांना त्या टॅक्सीमुळे काढलेल्या कर्जांचे हप्ते भरावे लागतात त्यांना ज्या काही जीवनात त्यांच्या संकटा येतात त्या संकटांना सामोरं करण्याचं एकमेव
एकमेव साधन हा त्यांचा टॅक्सी व्यवसाय असतो. म्हणूनच तर आमच्या याच्यात त्या टॅक्सीला रथ असं आपण म्हणतो. म्हणजे रथ त्याला एक आदर त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा ते साधन असतं. त्यामुळे विनाकारण आमच्या गोंयकार टॅक्सीवाल्यांना माफिया किंवा चोर ठरवू नका. त्यांचे प्रश्न समजून घ्या. याचा अर्थ त्याच्यात काही लोक असतीलही जे पर्यटकांना फसवत असतील किंवा स्थानिक लोकांनाही फसवत असतील. परंतु अशी लोक कुठे नसतात. राजकारणात नाही आहेत. राजकारणात सगळेच पवित्र आहेत. राजकारणात चोर नाही आहेत. मग सगळ्यांना सरसकट चोर ठरवणं हे कितपत योग्य आहे. या सगळ्या प्रश्नाची उत्तरं सरकारला द्यावी लागणार आहे. या सामान्य घटकांना दुखावून सरकार कुठे जाऊ शकत नाही. त्यांना विश्वासात घ्या. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वावरती आज पूर्ण गोव्यातली जनता विश्वास करते. खुद्द वेलेन्सियो रॉड्रिगीज हे सुद्धा जेव्हा मुख्यमंत्र्याकडे गेले होते त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनाही त्यांना दिलासा दिला आहे की निश्चितच हा प्रश्न सोडवला जाणार आहे. परंतु आज ज्या पद्धतीनं वाहतूक मंत्री मॉविन गुदिनो हे विधानं करतात आणि ज्या पद्धतीनं वेलेन्सियोने एवढे गंभीर आरोप केलेले आहेत, आमचं आव्हान आहे की सरकार या बाबतीत लवकरच स्पष्टीकरण देईल की वेलेन्सियो रॉड्रिगीजच्या आरोपात तथ्य आहे की नाही. त्यांच्या जर आरोपात तथ्य नसेल तर त्या संदर्भातलं स्पष्टीकरण देऊन या प्रश्नावरचा पडदा दूर करणं गरजेचं आहे. आणि आम्ही विश्वास ठेवतो, आम्हाला अपेक्षा आहे की लवकरच सरकार या बाबतीतलं स्पष्टीकरण देईल आणि हे संशयाचं वातावरण निश्चितच दूर होईल. वेलेन्सियो रॉड्रिगीज हे खास या ठिकाणी आले. खरं म्हणजे त्यांचे हाताला जी बँडेज लागलेली आहे ती म्हणजे काल ते जेव्हा त्या गोवा माइल्सच्या काउंटरला विरोध करण्यासाठी तिथं गेले होते, तिथं त्यांना पोलिसांनी खेचून आणून त्यांना गाडीत बसवलं. त्यामुळे ते इंजर्ड झाले आणि त्यांच्या हातांना दुखापत झाली. परंतु सत्य मांडण्यासाठी ज्या पद्धतीनं तो धडपडतोय ते सत्य असेल तर ते सत्य किंवा त्याची जर काहीतरी गैरसमज झाला असेल तर तो गैरसमज दूर करण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे आणि लवकरच तो गैरसमज दूर होईल अशी अपेक्षा मी ठेवतो. थँक्यू वेलेन्सियो, यू हॅव गिवन दिस इन्फॉर्मेशन. होप गव्हर्नमेंट will clarify this and government will come out with an actual situation whether whatever you have mentioned is right or you are not giving an right information and you are misinterpreting or giving an false information to the public. Let government decide it. रुपेश राऊत सह मी किशोर नायगावकर, गोवन वार्ता लाईव्ह.